पोटॅटो का स्वीट पोटॅटो, रताळं खायचं का बटाटा खायचा, डायबिटिक पेशंटचा फेवरेट प्रश्न. बऱ्याच जणांनी बटाट्याला बदनाम करून टाकलेला आहे आणि स्वीट पोटॅटोला पण बदनाम करून टाकलेला आहे. स्वीट पोटॅटोमध्ये बरेच जण म्हणतात स्वीट असतं आणि बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, तर दोन्ही पण नाही खायचं का नाही खायचं. तर तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे, बॉइल्ड करून कमी प्रमाणात खाल्लं तर दोन्हीही चालतं. बॉइल्ड पोटॅटोचा ग्लायसेमिक इंडेक्स किंवा ग्लायसेमिक लोड हा ॲज कम्पेअर टू रॉ किंवा इतर पद्धतीच्या फ्राय याच्यापेक्षा कमी असतो. त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात खाल्लं तर दोन्हीही चांगलं आहे. पण त्यातल्या त्यात बरं जर का म्हणलं तर ग्लायसेमिक इंडेक्स आपल्या रेग्युलर पोटॅटोपेक्षा म्हणजे आपल्या रेग्युलर बटाट्यापेक्षा रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडा कमी असतो. आणि जर का ते बॉईल करून आपण जर का त्या रताळ्याचा किस जो प्रकार असतो तो जर का आपण आपल्या डाएटमध्ये सामील केला आणि इतर फायबर इतर कोशिंबिरी पण आपण आपल्या त्याच्याबरोबर खाल्ल्या तर त्यामुळं शुगर एवढी वाढत नाही. याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सपेक्षा पण महत्त्वाचं आहे तुम्ही जर का ते कमी क्वांटिटीमध्ये आणि फायबर बरोबर मिक्स करून खाल्लं तर तुमच्यासाठी दोन्ही सेफ आहेत. दोन्हीमधलं त्यातल्या त्यात बेटर आहे रताळ्याचा किस किंवा स्वीट पोटॅटो. सो या श्रावण महिन्यामध्ये रेग्युलर बटाट्यापेक्षा स्वीट पोटॅटोचा वापर जास्त करायचा आहे. स्वीट पोटॅटोची रेसिपी जर का हवी असेल तर चॅट बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये स्वीट टाईप करायला विसरू नका.